आठवड्यातून 2-3 वेळेस हे बनवतच असते. इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे आम्हाला खूप आवडतात. तर मी शेंगदाण्याची चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेंगदाणे मंद आचेवर एका पॅनमध्ये भाजून घेतलेले. भाजल्यानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे. 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून घातलेल्या आहेत आणि 1 वाटीभर ओल्या नारळाचे तुकडे, आल्याचा तुकडा आणि 2 लसणाच्या पाकळ्या. चांगलं हे शेंगदाणे आणि मिरच्या भाजल्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे. आणि आता आपण हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला चिंचेचा तुकडा घालायचा आहे, चिंच घालायचं आहे. खूप छान टेस्ट येते चिंचेने. चवीपुरतं मीठ आणि एक छोट्या आकाराचा कांदा आपल्याला घालायचा आहे. याच्याने खूप छान टेस्ट येते. थोडंसं मिक्सरमधून फिरवल्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली चटणी आता रेडी आहे. आता आपल्याला तडकासुद्धा द्यायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि लाल मिरच्या. खूप छान अशी चटणी बनते. तुम्ही एकदा नक्की करून